जन्माला येणे, कोठे कोणाच्या पोटी जन्माला यायचे याच्या निवडीची मुभा आत्म्याला असते का? का तुमच्या पात्रतेप्रमाणे नवा जन्म तुम्ही कोठे घ्यायचा हे ती अज्ञात असणारी शक्ती ठरवत असते? कोणाच्या रूपात जन्माला यायचे याचे नियम न दिसणाऱ्या निर्मिकाने बनविले असले पाहिजेत. त्या नियमांवरच विश्वाचे व्यवहार चालत असतात. जन्म झाल्यानंतर शरीराच्या भुका भागवण्यासाठीची धडपड सुरू होते. लहान मुलाच्या मनात फार मोठ्या अपेक्षा नसतात. भूक, शारीरिक गरजा भागणे व मिळणारे प्रेम एवढेच बालकाला हवे असते. बालपणीचे विश्व या मर्यादात वावरत असते. वय वाढत गेल्यावर मानवी स्वभावाचे वेगळेपण असणाऱ्या गरजा निर्माण होऊ लागतात. वयाबरोबर गरजा संख्येने व तीव्रतेनेही वाढत जातात. झोपडीत राहणाऱ्या माणसाला पक्के घर हवे असते, ते मिळाल्यावर बंगला हवा असतो, गाडी हवी असते. ही भूक वाढतच जाते. या गरजा भागविण्यासाठीची धडपड म्हणजेच जगणे असे मानून जीवनाचे व्यवहार चालत राहतात. जीवनातील अत्यावश्यक गरजा नीट भागल्यानंतरही अनेक माणसे तक्रारी करीत राहतात. याचे महत्त्वाचे कारण कितीतरी माणसांना जीवनात नेमके काय हवे असते, जीवन कशासाठी आहे, कुठे थांबायला हवे याची समज नसते. जास्तीत जास्त इंद्रिय सुखे उपभोगणे आणि पुढील पिढीला जन्माला घालणे एवढ्याचसाठी जीवाचा जन्म होत असतो का? प्राण्यांचे जीवन तेवढ्याच परिघात फिरत असते. एकदा पोटाची भूक भागली की मानवेतर जीव शांत होतात. बहुधा ते उद्याचा विचार करीत नाहीत. त्यांच्या वाट्याला माणसासारखा जास्त मोठ्या आकाराचा नवबाह्यक असणारा न्यू कॉर्टेक्स आलेला नाही. प्राणी दुसऱ्याबरोबर स्वतःची तुलना करीत नाहीत, दुसऱ्याचा हेवा करीत नाहीत. भविष्यात काय होण्याची शक्यता आहे त्याचे विचार आणि त्यासाठीची तरतूद करून ठेवण्याची धडपड माणसे मात्र सतत करीत राहतात. पुढील 2-3 पिढ्यांना पुरेल एवढे मिळविल्यानंतरही थांबावे असे अनेकांना वाटत नाही. मिळालेल्यात समाधान मानण्याऐवजी जास्तीचे हवे, अधिक हवे हा हव्यास माणसाची फरफट करीत असतो. मानवेतर जीवांच्या बाबतीत किती मिळाले की थांबायचे याची प्रेरणा घेऊनच ते जीव जन्माला येत असतात. सूड, बदलायची भावना, स्पर्धा, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन कोणतीही कृती करण्याची वृत्ती प्राण्यांच्या मनात असते असे वाटत नाही. मी कोण, मृत्यू होतो म्हणजे काय होते, धर्म म्हणजे काय, पुनर्जन्म असतो का, हे असे प्रश्न प्राण्यांना सतावीत नसावेत. त्यासाठीचा मेंदूच त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे मानवेतर जीवांना पुनर्जन्म असेल असे वाटत नाही. पेशीला आत्मा असतो का? तिला पुनर्जन्म असू शकेल का? पेशी ही विशिष्ट काम करणारी जिवंत यंत्रे आहेत. काही मिनिटांपासून अनेक वर्षांपर्यंत जगणाऱ्या पेशी त्यांना नेमून दिलेली कामे करीत असतात. पेशी ही सजीव यंत्र आहेत. मानव ही यंत्रच आहे. सजीव निर्जीवाचा हा सारा पसारा फिजिक्स केमिस्ट्रीच्या नियमांनी चालत असतो. हे सारे निरर्थक आहे. विज्ञान तसा दावा करते. विश्वातील सारी रहस्ये वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्यामधूनच सुटतील. विज्ञानाचा हा दावा आता अनेक संशोधकांनाही पटत नाही. वैज्ञानिक संशोधनाच्या मर्यादा आता अनेकांना जाणवू लागल्या आहेत. विज्ञानाला हवे असणारे पुनर्जन्माचे पुरावे शोधता येतील असे वाटत नाही. तरीही जन्मजन्मांतरीचे चक्र हा विषय समजून घेताना तर्काला पटेल अशा पद्धतीनेच विचार व्हायला हवा. आपल्याला वेगळे काही वाटत असेल तर कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद. शर्मन् अम्भक्किमासीत् गहनं गभीरं न मृत्युरमृतं तर्हिणा रात्र्या अह्न आसीत् प्रकेतः आनीतवातग्स्वधया तदेकम् तस्मात् तान्यः परः किञ्चनासा तम आसीत् तमसा गूढमग्रे प्रकेतं सलिलम्
सर्वमा इदं तुच्छेनाभ्यभिहितं यदासीत् तमसस्तन्महिना जायतैकम् कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो